मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या द मोस्ट इम्पॉर्टंट PYQs व्हिडिओ सिरीजमध्ये। मित्रहो, आपली 2025 ची MHTCET ची परीक्षा म्हणजेच तुमच्या इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर आणि फार्मसीसाठी आवश्यक असणारी एंट्रन्स एक्झाम येत्या 9 तारखेपासून PCB ची सुरू होते आणि 19 एप्रिल पासून PCM ची सुरू होते, हो की नाही। सो मागच्या 3 दिवसापासून आपण एक चॅलेंज ॲक्सेप्ट केलेले की डेली आपण 50 MCQs आणि तेही PYQs सोडवणार आहोत आणि तुम्ही सर्वजण माझ्यासोबत आहात। मित्रहो, आजचा हा आता आपला चौथा व्हिडिओ असणार आहे ज्याच्यामध्ये आपण आणखी नवीन 50 केमिस्ट्रीचे PYQs सोडवणार आहोत। आणि तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल मागच्या 3-4 दिवसापासून की जसं जसं आपण पेपर सॉल्व करत चाललोय तसं तसं आपला कॉन्फिडन्स बूस्टअप होतोय। आपण जसं जसं PYQ सोडवत चाललोय तसं तसं आपला कॉन्फिडन्स बूस्टअप होतोय। तुम्हाला न येणारे न्यूमेरिकल्स हळूहळू तुम्ही सोडवू लागलात विद्यार्थी मित्रांनो, खरं आहे का नाही? आणि जर खरं असेल आणि तुम्हाला जर खरंच माझे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा आणि कमेंट बॉक्समध्ये एक छोटीशी कमेंट द्या विद्यार्थी मित्रांनो। आणखी काही सुधारणा असतील किंवा तुम्हाला आणखी काही कुठल्या गोष्टीवरती व्हिडिओज पाहिजे असतील तर ते सुद्धा येणाऱ्या काळामध्ये मी देणार आहे। सो उशीर न करता चला आजच्या आपण PYQच्या सिरीजकडे जाऊया। 50 MCQs नॉन स्टॉप 1 आवर। चलो, सो दिस इज आवर क्रॅश कोर्स पॅटर्न। लेट्स प्रोसीड टू क्वेश्चन नंबर 1। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सिरीजचा आपला हा पहिला क्वेश्चन जो तुमच्या समोर स्क्रीनवरती आहे, पहा। द मोलार एलिव्हेशन बॉइलिंग पॉइंट ऑफ कॉन्स्टंट ऑफ वॉटर, मोलार एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट कॉन्स्टंट फॉर वॉटर काय दिलेला आहे? KB दिलेला आहे मित्रांनो। एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट KB ने दाखवत आपण, तो काय दिलेला आहे पहा, तुम्ही पाहू शकता 0.513 आहे। त्यानंतर डिग्री सेल्सियस kg पर मोल। कॅल्क्युलेट द बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन म्हणजे तुम्हाला T विचारलेला आहे, त्यासाठी 0.1 मोल म्हणजे नंबर ऑफ मोल्स पण दिलेले आहेत शुगरचे 200 ग्रॅम्स ऑफ वॉटर मध्ये डिझॉल्व झालेले। सो सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय विचारले त्याच्याकडे फोकस तुम्हाला करावं लागेल। T विचारलेला विद्यार्थी मित्रांनो। सो पहिला असं क्वेश्चन थोडंसं तुमचं कॉम्प्लिकेशन होऊ शकतं, पेपर पाहिल्यानंतर कॉन्फिडन्स लो होऊ शकतो, पण अशा वेळी कूल माइंडने विचार करा की नेमकं क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे। आपल्याला T विचारलेलं आहे मित्रांनो। सो T कसं काढू शकतो आपण, तर हे सगळ्यात अगोदर लक्षात ठेवा की डेल्टा TB तुम्ही पाहू शकताय, डेल्टा TB इज इक्वल टू T मायनस TB असतं। म्हणजेच काय, सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन मायनस बॉइलिंग पॉइंट ऑफ सॉल्व्हंट असं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल। आता सगळ्यात महत्त्वाचं, हे एवढं सोपं जर असतं तर त्यांनी तुम्हाला वॉटरचा जो बॉइलिंग पॉइंट आहे तो किती आहे तो माहिती आहे तुम्हाला। वॉटरचा बॉइलिंग पॉइंट हा मित्रांनो TB आपल्याला माहिती असतो 100 डिग्री सेल्सिअस आहे, पण विषय काय आहे की आपल्याला डेल्टा TB अगोदर काढावं लागेल। सो सगळ्यात अगोदर डेल्टा TBचा फॉर्म्युला समजून घ्या। डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू वॉट, मोलॅलिटी ऑफ द सोल्युशन। सो KB ची तुमच्याकडे व्हॅल्यू ऑलरेडी दिलेली आहे त्यांनी, ती किती दिलेली आहे, देअरफॉर डेल्टा TB इज इक्वल टू 0.513 इंटू, आता पहा मोलॅलिटी आपल्याला डायरेक्ट दिलेली नाही मित्रांनो, नंबर ऑफ मोल्स दिले। सो नंबर ऑफ मोल्स ऑफ द सोल्यूट डिवायडेड बाय मास ऑफ सॉल्व्हंट इन kg हे काय असतं, मोलॅलिटी असतं। सो नंबर ऑफ मोल्स आपल्याला अगोदर घ्यावे लागतील डिवायडेड बाय मास ऑफ द सॉल्व्हंट इन kg, मग इंटू 10⁻³ करूया आपण। सो 0.513 इंटू n किती आहे तुमचा 0.1 डिवायडेड बाय मास ऑफ सॉल्व्हंट किती आहे 200 ग्रॅम्स दिलेले मित्रांनो, पण हे ग्रॅम्स असून चालत नाही, kg मध्ये लागतं आपल्याला मोलॅलिटी। याच्यावरून तुम्हाला काय मिळाला, डेल्टा TB। एकदा का डेल्टा TB तुम्हाला मिळाला की तुम्ही T काढू शकता। सो आपण चेक करू शकतो, ह्या सगळ्याचं जर कॅल्क्युलेशन केलं हे -3 वरती जाऊन +3 होईल। ओव्हरऑल जर तुम्ही सॉल्व केलं तर हे खूप सोपं आहे। याचा आन्सर काय येत आहे 0.2565 एवढं येणार आहे। कॅल्क्युलेट करून बघू शकता तुम्ही। आता हा आला आपला डेल्टा TB। आता आपल्याकडे डेल्टा TB ऑलरेडी आहे, मग T काढायचं तर फॉर्म्युला काय होईल, देअरफॉर T इज इक्वल टू, याला रिअरेंज करून टाका, T इज इक्वल टू डेल्टा TB जो काय आहे हा मायनसचा प्लस होणार। सो डेल्टा TB प्लस हा मायनस होऊन इकडे प्लस गेला, ऑलरेडी हा TB किती आहे तर वॉटरचा बॉइलिंग पॉइंट आहे तो किती आहे 100, सो हे 100 होईल। डेल्टा TB तुमच्याकडे किती आहे 0.2565 प्लस 100 किती येईल मित्रांनो सांगा।
सो 100ला 0.2565 ॲड केल्यानंतर उत्तर काय येत आहे 100.256 असं येतं. सो 100.256 कुठल्या ऑप्शनमध्ये आहे तर ऑप्शन बी मध्ये आहे. आता बघा सेशनमध्ये हा पहिलाच क्वेश्चन आहे, तो पण न्यूमेरिकल आहे. कदाचित तुम्हाला वाटू शकतं की खूप वेळ जाऊ शकतो, पण मित्रांनो कॅल्क्युलेशन असे काही फार टफ दिलेले नाही त्यांनी, सोपे कॅल्क्युलेशन्स आहेत. तुम्ही या स्टेजला पण हे काय सगळं लिहित बसायचं नाही, तुम्हाला फक्त प्रेडिक्ट करायचं आहे. हे उत्तर आल्यानंतर तुम्हाला हे माहीत पाहिजे की हे डिफरन्स ॲड होणार आहे. मग तुम्हाला इथून पुढची करायची गरज नाही कॅल्क्युलेशन, कारण याच्यात 100 ॲड करा, आपोआपच तुम्हाला आन्सर काय मिळेल बी मिळेल. 100.256 डिग्री सेल्सियस इज द आन्सर फॉर दिस वन. चलो सेकंड क्वेश्चन बघूया आपण. पहा, दिस इज आवर सेकंड क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट रिॲक्ट विथ कोल्ड और हॉट वॉटर. सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळी आपण अल्कलाइन अर्थ मेटल्सचा विचार करतो मित्रांनो, यस ब्लॉक इलेमेंट्सचा हा क्वेश्चन आहे, इलेमेंट्स ऑफ ग्रुप 1 and 2 11th केमिस्ट्रीचा. अल्कलाइन अर्थ मेटल जे आहेत मित्रांनो, अल्कलाइन अर्थ मेटल्समध्ये तुम्ही विचार करू शकता बेमग कासर 12. हे कसं लक्षात ठेवणार आहेत, बेमग कासर 12 कसं लक्षात ठेवणार आहेत. परत एकदा पहा, ग्रुप 2 आहे विद्यार्थी मित्रांनो, हा ग्रुप 2 बेमग कासर 12. एवढं सोपं आहे. आता याच्यामध्ये डाऊन द ग्रुप जी रिॲक्टिव्हिटी आहे ती वाढत जाते, रिॲक्टिव्हिटी इनक्रीजेस डाऊन द ग्रुप रिॲक्टिव्हिटी इनक्रीजेस डाऊन द ग्रुप. मग जसं जसं खाली जाऊ तसं तसं वॉटर सोबतची जी रिॲक्टिव्हिटी आहे ती वाढत जाते. म्हणजे सगळ्यात कमी कोणाची असेल, बेरिलियम इज लेस दॅन मॅग्नेशियम इज लेस दॅन कॅल्शियम इज लेस दॅन स्ट्रॉन्सियम इज लेस दॅन बॅरियम असं येणार आहे. मग साहजिकच बेरिलियम जो आहे तो डज नॉट, ह्या नॉटवर फोकस करा, असे निगेटिव्ह क्वेश्चन्स बरेच असतात मित्रांनो. सो बेरिलियम हा रिॲक्ट होणार नाही हॉट और कोल्ड वॉटर सोबत. तर हा कन्सेप्च्युअल क्वेश्चन इनऑर्गॅनिक केमिस्ट्री जेवढं जास्त पाठांतर करचाल क्वेश्चन्स तुमचे करेक्ट येत जातील मित्रांनो. पाठांतर आवश्यक आहे. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीला तुम्हाला कन्सेप्ट क्लिअरन्स पाहिजे. मला वाटतं की तुम्हाला हा कन्सेप्ट समजला असेल रिॲक्टिव्हिटी विथ वॉटरचा. रिॲक्टिव्हिटी विथ वॉटर डाऊन द ग्रुप रिॲक्टिव्हिटी डिक्रीजेस. आणि परत एकदा सांगतो, दोन्ही तिन्ही सेशनला असा क्वेश्चन ह्या पॉईंटवरती क्वेश्चन आलेला आहे, त्यामुळे हा क्वेश्चन आणि त्याचा जो कन्सेप्ट आहे तो माइंडमध्ये ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चलो क्वेश्चन नंबर 3 कडे जातोय आपण. विच ऑफ द फॉलोइंग, चलो क्वेश्चन नंबर 3, आयडेंटिफाय द प्रॉडक्ट ऑब्टेन व्हेन फिनॉल इज हिटेड विथ झिंक डस्ट. विद्यार्थी मित्रांनो परत आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आलोय. 12th ऑर्गॅनिक केमिस्ट्री, अल्कोहोल, फिनॉल्स, इतरचा हा खूप सोपा क्वेश्चन आहे. फिनॉलला हिट करतो आपण झिंक डस्ट सोबत, सो तो इझिली काय होईल, ऑक्सिडाइज होईल. आणि फिनॉलचं ऑक्सिडेशन तुम्ही चेक करू शकताय. सपोज फिनॉलला, आता तुम्हाला रिएक्शन मी दाखवू शकतो डायरेक्टली, थोडंसं मला स्पेस हवा इथे. हे पहा, मी नंतर त्याला रब करतो. हा फिनॉल आहे, त्याला जर आपण झिंक डस्ट सोबत रिॲक्ट केलं मित्रांनो तर हा काय करतो, ऑक्सिजनला काढून टाकतो, त्याचा तयार होईल बेन्झीन. सर गेलेला ऑक्सिजन कुठं जातो तर झिंक ऑक्साईड बनवतो तो, आणि त्यामुळं तयार काय झाला बेन्झीन. सो व्हॉट इज आवर प्रॉडक्ट, आवर प्रॉडक्ट इज व्हॉट, बेन्झीन. ऑप्शन ए. खूप सोपी ऑक्सिडेशन ऑफ फिनॉलची रिएक्शन होती. क्वेश्चन नंबर 4 कडे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 4 विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 4, फॉर अ झिरो ऑर्डर रिएक्शन A gives a product, concentration of A decreases from 0.8 to 0.02 moles per dm cube in 6 minutes. तुम्हाला मिनिट पण दिलेले आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं विचारलंय काय पहा, व्हॉट इज रेट कॉन्स्टंट ऑफ द रिएक्शन. विद्यार्थी मित्रांनो परत एकदा केमिकल कायनेटिक्स, आणि मी परत सांगतोय न्यूमेरिकल्स अवघड नसतात, न्यूमेरिकल्स हे फार सोपे आहेत. बघा हा सुद्धा क्वेश्चन कसा असेल, विचारलंय काय रेट कॉन्स्टंट. विद्यार्थी मित्रांनो रेट कॉन्स्टंट फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन. परत एकदा मी काय म्हणतोय पहा, रेट कॉन्स्टंट फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन. रेट कॉन्स्टंट के काय येतो तर लक्षात ठेवायचं A0 मायनस AT अपॉन T. हा आहे फॉर्म्युला कशासाठी, झिरो ऑर्डर रिएक्शनसाठी. फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचा हा नाही आहे, के इज इक्वल टू, तो फॉर्म्युला वेगळा आहे, हा फॉर्म्युला वेगळा आहे. आता A0 मायनस AT इथं सहज दिलेले पहा तुम्हाला. फ्रॉम म्हणते म्हणजे कुठून सुरू झालं, कॉन्सन्ट्रेशन 0.8 मायनस काय करायचंय, किती कुठपर्यंत गेलेलं ते 2, म्हणजेच किती राहिलं 0.2 डिवायडेड बाय टाइम किती आहे 6 मिनिट आहे मित्रांनो. 0.8 मायनस 0.2 किती तर 0.6 डिवायडेड बाय 6 किती येतं उत्तर सांगा पटकन, 0.1.
कुठं आहे 0.1 ऑप्शन सी. एवढं सोपं कॅल्क्युलेशन एवढं सोपं येणार नाही का तुम्हाला सांगा. त्यामुळे न्यूमेरिकल्स टफ नाही आहेत केमिस्ट्रीचे, फिजिकल केमिस्ट्रीचे न्यूमेरिकल्स अजिबात टफ नाहीत. सो यू कॅन डू इट. कसा वाटला क्वेश्चन तुम्हाला सांगा. क्वेश्चन्स आर व्हेरी क्वालिटी क्वेश्चन्स आणि जेवढे आपण PYQ सोडू ना तेवढा तुमचा मित्रांनो सराव चांगला होणार आहे. त्यामुळं PYQच्या ह्या व्हिडिओ सिरीजचा एकही क्वेश्चन मिस अजिबात करायचं नाही. इव्हन जर तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर केला आणि शेअर करून मला सांगा की सर आमच्या 5 मित्रमैत्रिणींना आम्ही हा व्हिडिओ पाठवला आहे. कारण का सगळ्यांचाच फायदा होणार आहे याच्यात, स्कोर सगळ्यांचा वाढणार आहे. आणि ह्या दिवसात फक्त PYQज महत्त्वाचेच, अत्यंत महत्त्वाचे PYQ, दुसरं काही करायचं नाही मित्रांनो. केमिस्ट्रीच्या बाबतीत डेली 30 डेज 19 एप्रिलपर्यंत स्वामी सर दररोज तुम्हाला भेटायला येणार आहेत. 50 क्वेश्चन्स डेली मी घेऊन येणार आहे PYQज. त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स असा बिल्टअप होणार आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 काय आहे पहा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ Q फ्रॉम द फॉलोइंग इक्वेशन्स. थोडंसं इथं मला करेक्शन द्यायचं आहे. C+O2 दॅट गिव्स CO2. इथं तुम्हाला Q विचारलाय पहा त्यांनी. सो ही आपली मेन रिएक्शन असेल मित्रांनो. Q किलोजूल काय आहे ते काढा म्हणते ते. त्याच्यासाठी सपोर्टिंग रिएक्शन ह्या दोन आहेत, म्हणजे हेस लॉच्या ह्या रिएक्शन्स आहेत. सगळ्यात अगोदर तर हे समजून घ्या, दीज रिएक्शन्स आर रिलेटेड विथ व्हॉट, हेस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन. मग आता इथं हा CO2 नाही आहे, CO आहे. आणि हा सुद्धा काय आहे C plus half O2 that gives what, here it is CO, or you can deal with that one CO. इथं CO पाहिजे होता. आणि जर आपण चेक केलं तर तुम्हाला लक्षात येईल, हा राहू द्या CO2, काही प्रॉब्लेम नाही याचा. याला करेक्ट करू पहा. सगळ्यात महत्त्वाचं इथं कार्बन मोनॉक्साईड आहे आणि इथं पण कार्बन मोनॉक्साईडच आहे. ते कॅन्सल केले मी तुम्हाला, ऑलरेडी कॅन्सल केलेलं आहे. हे पण कॅन्सल आहे. इथं CO येणार आहे. सो जर तुम्ही पाहिलं तर ह्याचा आन्सर काय येतं मित्रांनो, तुम्ही चेक करू शकता. यू कॅन फाइंड आउट द आन्सर. ओके, लेट्स सी काय करू शकतो आपण. थोडंसं करेक्शन आहे. शेवटी क्वेश्चन्स काय आहेत, मेमरी बेस्ड आहेत, त्याच्यामुळे आपल्याकडे पर्याय नाही. विद्यार्थ्यांना काय आठवतं त्याच्यानुसार क्वेश्चन्स आपण तयार करत असतो. सो आता ह्या 2 रिएक्शन्स आहेत मित्रांनो. जर तुम्ही ह्या 2 रिएक्शन ॲड केल्या तर तुम्हाला आपोआपच काय मिळणार आहे, CO2 मिळणार आहे. बघूयात आपण. करेक्शन तर मी दिलेलं आहे. पहिली आणि दुसरी रिएक्शन ॲड करूया आपण. इट मीन्स पहिली आणि दुसरी म्हणजेच दुसरी आणि तिसरी रिएक्शन ॲड करायचं आहे. ऑन ॲडिंग काय म्हणते ते, इक्वेशन सेकंड अँड थर्ड. जर आपण सेकंड थर्ड ॲड केलं तर पहा तुम्हाला हे जे इक्वेशन आहे ना, हे इक्वेशन मिळणार आहे. बघूयात आपण, चेक करूयात. C plus half O2 that gives what, CO. आता ही बॅलन्स रिएक्शन आहे. C plus half O2 it gives CO. आता हा झाला पहिला. याची जी एन्थाल्पी आहे ती किती दिली आहे पहा, डेल्टा H मायनस एक्स दिलेले आहे. त्याच्यानंतर CO गॅस आहे हा प्लस हाफ O2. आता हा काय करेल तयार, तुम्ही बघू शकता. CO ला एक ऑक्सिजन, हाफ O2 म्हणजे एक ऑक्सिजन ॲड करा तर CO2 देईल. ही झाली आपली CO2 ची रिएक्शन. सो थोडंसं इथं मी करेक्शन तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे काय करायचं ते. सो डेल्टा H याची किती आहे मित्रांनो, याची आहे -y किलोजूल आणि याची आहे x किलोजूल. आता ह्या दोघांना जर ॲड केलं मित्रांनो आपण ऑन ॲडिंग सेकंड अँड थर्ड तर तुम्हाला लक्षात येईल की हे कॅन्सल होऊन जाईल. CO गेट्स कॅन्सल्ड आणि ओव्हरऑल इक्वेशन तुमचं काय तयार होतं तुम्ही पण सांगू शकता. पहा, C प्लस हाफ O2 झाला, दॅट गिव्स व्हॉट, CO2. इट मीन्स आपल्याला पहिलं इक्वेशन मिळालं. पहिलं इक्वेशन मिळालं म्हणजे Q ची व्हॅल्यू मिळाली. कशी मिळाली, कारण इथं आपण ॲड केलंय तर ह्या पण दोघांना ॲड करा ना, -x प्लस -y. ह्या दोघांना जर ॲड केलं तर काय मिळतं विद्यार्थी मित्रांनो बघा, -x प्लस -y. सो यू विल गेट द answer like this, -x plus y. so the correct option is, कुठं आहे तुम्ही चेक करू शकता, -x plus y. ठीक आहे. असे पण क्वेश्चन्स येत आहेत कॉन्स्टंट हीट समेशन वरती, हेस लॉ वरती. थर्मोडायनामिक्सचा क्वेश्चन होता. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. A given compound always contains the same proportion of elements is a statement of. कुठल्याही कंपाऊंड साठी जे पण एलिमेंट्सचं प्रपोर्शन आहे मित्रांनो ते कसं आहे, सेम प्रपोर्शन आहे. म्हणजेच हा लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन आहे. सम बेसिक कन्सेप्टचा थेरॉटिकल क्वेश्चन, केमिकल कॉम्बिनेशनचे जे लॉ आहेत त्याच्यावरचा क्वेश्चन आहे. सेम प्रपोर्शन म्हणजे डेफिनाइट प्रपोर्शन. सो लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शनचा ऑप्शन चॉईस करा. पहा,
20 सेकंड क्वेश्चन. 54 मधून तुम्हाला बरेच क्वेश्चन जवळपास तुम्हाला टाइम तुमचा वाचतोय. 54 सेकंदाचा हा क्वेश्चन नव्हता. कमी वेळेमध्ये 10 ते 20 सेकंदात त्याचा आन्सर येत होतं मित्रांनो. क्वेश्चन नंबर 7 कडे जातोय आपण. आयडेंटिफाय द करेक्ट डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ थर्मल स्टॅबिलिटी फ्रॉम द फॉलोइंग. तुम्हाला थर्मल स्टॅबिलिटीची ऑर्डर खालीलपैकी चॉईस करायची. सो प्युअरली तुम्हाला काय आहे, इंटर हॅलोजन कंपाऊंड्सच्या स्टॅबिलिटीवरचा हा क्वेश्चन आहे. पी ब्लॉक मधला हा क्वेश्चन आहे आणि याला तुम्हाला पाठांतर शिवाय पर्याय नाही. सो कुठला आहे असा की जो थर्मली स्टेबल आहे. सो CLF आहे, ICL आहे, IBR आहे, BRCL आहे. सो याला आपण क्लिक करू शकतो कारण की हा आपला पहिलाच ऑप्शन जो आहे तो करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो. तुम्ही चेक करू शकता बघा. सो थर्मल स्टॅबिलिटी बेस हा क्वेश्चन होता, लक्षात ठेवायचा. आणि पाठांतर याला लागणारच. इनऑर्डिक केमिस्ट्रीला तुम्हाला पर्याय नाही मित्रांनो. सगळ्या स्टॅबिलिटी ऑर्डर ज्या आहेत, इन्क्रीजिंग ऑर्डर, डिक्रीजिंग ऑर्डर, फिजिकल प्रॉपर्टीज, त्यांचे ट्रेंड्स हे पाठच करावे लागतील. चलो नेक्स्ट क्वेश्चन इज, पुढचा क्वेश्चन काय आहे पहा. व्हॉट इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ N ॲटम्स अँड नंबर ऑफ मोल्स ऑफ O ॲटम्स. ऑक्सिजन आणि नायट्रोजन विचारले पहा. प्रेझेंट इन 1 मोल ऑफ युरॅसिल. आता 1 मोलच म्हणतंय म्हणजे युरॅसिलचं तुम्हाला फक्त स्ट्रक्चर माहित पाहिजे मित्रांनो. प्लेन लक्षात ठेवा की स्ट्रक्चर कशा पद्धतीने असेल. इथे एक नायट्रोजन असणार आहे, हे तर फिक्स आहे. त्याच्यानंतर इथे एक नायट्रोजन आहे, त्याच्यासोबत हायड्रोजन आहे. इथे एक काय असणार आहे, CO ग्रुप असणार आहे. आणि इथे एक काय असणार आहे, CO ग्रुप, म्हणजे इथे डबल बॉन्ड येईल, त्यामुळे ते बॅलन्स होऊन जाईल. आता तुम्ही चेक करू शकता हे स्ट्रक्चर आहे तुमच्या युरॅसिलचं. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये एक नायट्रोजन इथे, एक नायट्रोजन इथे. हाऊ मेनी नायट्रोजन ॲटम्स आर देअर पर मोल? 2. देन सिमिलरली ऑक्सिजन ॲटम्स आर देअर 2 मोल्स ऑफ ऑक्सिजन. सो 2 हा रेशो पाहिजे तुमच्याकडे. 2 चा करेक्ट ऑप्शन कुठला आहे, तर ऑप्शन नंबर D, चौथा ऑप्शन जो आहे तो काय आहे मित्रांनो, करेक्ट ऑप्शन आहे 2 युरॅसिल साठी. चलो क्वेश्चन नंबर 9 देखते हैं अभी. 9, विच फ्रॉम द फॉलोइंग मॉलिक्युल्स एक्झिबिट्स लोवेस्ट डायपोल मोमेंट. लोवेस्ट डायपोल मोमेंट केमिकल बॉन्डिंग वरचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. पाठच पाहिजे ह्या गोष्टीमध्ये, तुम्हाला वेळ नको घालवायला आपल्याला. व्हॉट इज द लोवेस्ट डायपोल मोमेंट, पटकन सांगायचं कमेंट बॉक्स मध्ये, मी वाट बघतोय तुमची. बोला लवकर. लोवेस्ट डायपोल मोमेंट. सो इट डिपेंड्स ऑन द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ द हॅलोजन. कोणाची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सर्वात कमी आहे त्याची डायपोल मोमेंट पण कमी होईल. सो सहज इथं फ्लोरीन, ब्रोमीन, क्लोरीन, आयोडीन दिलं तर आयोडीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी, कारण समोरचा अल्किल ग्रुप सारखा आहे. जर अल्किल ग्रुप सारखा आहे तर साहजिकच लोएस्ट डायपोल मोमेंट कोणाची येईल मग, आयोडाईडवालीची, कारण आयोडीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी आहे, त्यामुळे डायपोल मोमेंट डिक्रीज होऊन जाईल. क्वेश्चन नंबर 10, आयडेंटिफाय द नंबर ऑफ मोल्स ऑफ इथीन obtained when n moles of NNN triethyl propyl ammonium iodide is treated with moist Ag2O and then heated. सो खूप सोपा क्वेश्चन, हॉफमन्स एलिमिनेशन वरचा क्वेश्चन आहे हा मित्रांनो. कशावरचा क्वेश्चन आहे सांगा, हॉफमन्स एलिमिनेशन. कोणाकोणाला टॉपिक आठवला त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये लगेचच नाव टाईप करायचंय. कुठल्या टॉपिक मध्ये ही रिएक्शन आहे, तर हा टॉपिक आहे मित्रांनो अमाइन्स. कोणता टॉपिक आहे, अमाइन्स. अमाइन्स टॉपिकची ही रिएक्शन होती. सो हॉफमन्स एलिमिनेशन मध्ये लक्षात ठेवायचं, पर मोल एकच अल्किन तयार होत असतं. 1 मोल जर तुम्ही वापरला, 1 मोल सॉल्ट वापरला, अमोनियम सॉल्ट, तर मिळणारा जो अल्किन आहे तो सुद्धा 1 मोलच असतो, एकच मिळतो, एकामागे एक, कारण टर्शियरी अमाइन हा बाय प्रोडक्ट असतो. मग साहजिकच जर आपण N मोल वापरला, किती वापरा म्हणते त्यांनी ते पण दिलेले. हे पहा, आयडेंटिफाय द नंबर ऑफ मोल्स ऑफ इथिन ऑब्टेन्ड व्हेन N मोल्स म्हणते. मग तुम्ही जर सॉल्टचे N मोल वापरले तर साहजिकच अल्किन सुद्धा काय तयार होईल, N मोल तयार होईल. म्हणजेच क्वाटर्नरी अमोनियम सॉल्टचा टर्शियरी अमाइन होणं हे गरजेचं आहे. आणि बाय प्रोडक्ट मध्ये फक्त एकच अल्किल ग्रुप निघतो, तो पण अँटी सेडझेप कमीवाला, आणि त्यामुळं प्रोपिल पेक्षा सुद्धा इथिल बाहेर पडतो अल्किन म्हणून. आणि मग याचा आन्सर काय येईल, 1 मोलला 1 मोल असतो तर N मोलला N मोल प्रॉडक्ट मिळेल. काय मिळाला, N मोल. ऑप्शन ए हे त्याचं करेक्ट ऑप्शन असेल. क्वेश्चन नंबर 11 कडे जाऊया मित्रांनो. व्हॉट मास ऑफ सोल्यूट. सोल्यूटचं मास म्हणजे W विचारले. मोलार मास तुम्हाला दिलेला आहे, इज टू बी डिझॉल्ड इन 2.5 dm³ म्हणजे व्हॉल्यूम दिलेला आहे. H2O टू जनरेट ऑस्मॉटिक प्रेशर पाय ते पण दिलेलं आहे तुम्हाला ॲट 300 केल्विन म्हणतंय.
सो सिंपल फॉर्म्युला आहे तुम्हाला सगळ्यात अगोदर तर पायचा फॉर्म्युला सांगा W2RT अपॉन सांगा MV एस ऑर नो. आता मग याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं पाहिजे देअरफॉर काय विचारलंय W2 विचारलंय इक्वेशन रिअरेंज करा. फॉर्म्युला पाठ असल्याशिवाय हे होणार नाही विद्यार्थी मित्रांनो. पाठच पाहिजेत फॉर्म्युले. फिजिकल केमिस्ट्रीला तुमच्याकडे ऑप्शन नाहीये. फॉर्म्युले पाठच करा. काहीतरी न्यूमॉनिक्स वगैरे ठरवून पाठ करा. चलो W2 इज इक्वल टू काय येईल मग पाय MV डिवायडेड बाय हा जो आहे तो RT इकडे डिनॉमिनेटरला जाईल याच्याकडे. सो पूर्ण टर्म जे आहे ते आपण रिअरेंज केलेले आहेत. पुट द व्हॅल्यूज यू विल गेट द आन्सर. व्हॉट इज आवर पाय व्हॅल्यू फ्रेंड्स 0.245. What is our molar mass value 58 grams. What is our V volume is provided as 2.5. Then in the denominator R value, what is R value? It is 0.0821 into T is provided as 300 Kelvin. So look at the calculation part. जर तुम्ही हे सगळं कॅल्क्युलेट केलं तर याचा आन्सर काय यायला पाहिजे. पटकन कमेंट बॉक्समध्ये कॅल्क्युलेशनचा पार्ट तुमचा आहे नोटबुक घेऊन बसा आणि 1च मिनिटात मला आन्सर सांगायचं. तोपर्यंत मी पाणी पिऊन येतो. उरका लवकर. सो आय थिंक तुमचा आन्सर आलेला असेल. कोणाकोणाचा कॅल्क्युलेशन स्किल फास्ट आहे त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी डिपेंड करणार आहेत मित्रांनो. राऊंड ऑफ सिस्टीम वापरा. खूप वेळा मी म्हणतोय की राऊंड ऑफ सिस्टीम वापरा. राऊंड ऑफ सिस्टीम वापरण्याने तुमचा फायदा खूप होणार आहे. लेट्स चेक आउट. ह्याचा आन्सर 1.44 यायला पाहिजे. बघा बरं तुमचं येत आहे का 1.44 आन्सर यायला पाहिजे. 1.44 आन्सर यायला पाहिजे. बघा चेक करा 1.44. नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग ग्राफ्स एक्सप्लेन बॉइल्स लॉ. मित्रांनो खालीलपैकी कोणता ग्राफ बॉइल्स लॉ एक्सप्लेन करतोय. तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की बॉइल्स लॉ काय आहे तर प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. हा आहे मित्रांनो बॉइल्स लॉ. हे तुम्हाला अगोदर माहित पाहिजे. सो प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम म्हणजेच काय PV रिमेन्स कॉन्स्टंट. PV काय असला पाहिजे कॉन्स्टंट. मग PV कॉन्स्टंट आहे म्हणजे ना इन्क्रीजिंग ना डिक्रीजिंग. एकाच ग्राफ मध्ये असं आहे ते म्हणजेच ऑप्शन बी मध्ये. So PV remains constant. The line is straight. Yes or no? चलो नेक्स्ट. खूप सोपे क्वेश्चन्स आहेत. अजिबात घाबरायची गरज नाही. CETचा पेपर अतिशय सोपा असतो मित्रांनो. नीट जे येईल तरी डिफिकल्टी लेवल जास्त असते. NCERT बेस्ट असते. पण CETचा पेपर तुमच्या हातातला आहे. तुमचा अभ्यास खूप चांगला झाला पाहिजे. 100% तुम्हाला 100% मिळणार आहे केमिस्ट्रीमध्ये. अजिबात काळजी करू नका. तुमच्या सोबत मी आहे मित्रांनो. अजिबात टेन्शन घेऊ नका. चलो आयडेंटिफाय द कंपाऊंड हॅव्हिंग हायेस्ट सोल्युबिलिटी इन वॉटर फ्रॉम द फॉलोइंग. सगळ्यात जास्त सोल्युबिलिटी कोणाची आहे. सो तुम्ही विचार करू शकता मित्रांनो की ऑर्थो नायट्रोफिनॉल. याचा तर प्रॉब्लेम हा आहे की हा वॉटर सोबत हायड्रोजन बॉन्डिंग करणार नाही कारण त्याचा नायट्रो ग्रुप जवळच आहे. सो OH आणि नायट्रो इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग जी आहे ती याच्यात होते. त्यानंतर पॅरानायट्रोफिनॉल यांची इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग होते. त्यानंतर टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल याचा प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का. याचा प्रॉब्लेम आहे की टर्शियरी ब्युटिल म्हणजे लार्जर अल्किल ग्रुप खूप मोठा बल्क आहे. त्यामुळं वॉटरसोबतची जी त्याची सोल्युबिलिटी आहे किंवा बॉन्डिंग आहे ती कमी होते मित्रांनो. कारण की हायड्रोकार्बन पार्ट आणि वॉटरचं जमत नाही. सो लोअर अल्कोहोल्स आर क्वाइटली हायली सोल्युबल इन वॉटर आणि त्यांची हायड्रोजन बॉन्डिंग पण वॉटरसोबत प्रॉपर होते. पण ह्याचा बल्क वाढल्यामुळे ती कमी होते. सो ह्या तिघांचा पण प्रॉब्लेम आहे. मग राहिला कोण फक्त प्लेन फिनॉल. आता फिनॉलमध्ये इथं कुठं नायट्रो ग्रुप वगैरे नाही आहे त्याच्यामुळे त्याचा जे इंट्रामॉलिक्युलर जी बॉन्डिंग व्हायची ती कमी असते किंवा नसतेच इथं या फॉर्ममध्ये. त्यामुळे तो वॉटरसोबत सहज हायड्रोजन बॉन्डिंग क्रिएट करू शकतो. सो दिस इज हायली सोल्युबल. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 14. what is the rate constant of first order reaction if 60% of the compound decomposes in 45 minutes. आता 60% डिकम्पोज होतो म्हणल्यानंतर तुम्ही चेक करू शकता. आता काय विचारलेले रेट कॉन्स्टंट K विचारलेले. सगळ्यात अगोदर तर हे लक्षात ठेवा 2.303 इंटू फॉर्म्युला सांगायचा आहे लॉग ऑफ A0/80 अपॉन T राहिला आपल्याकडून. सो हा तर आपला आहे फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचा रेट कॉन्स्टंटचा फॉर्म्युला. नाउ यू कॅन पुट अप द व्हॅल्यूज. 2.303 राहणारच आहे अपॉन T किती आहे मित्रांनो 45 मिनिट्स म्हणताय इंटू लॉग ऑफ मध्ये चेक करू शकता 60% ऑफ द रिएक्शन डिकम्पोज म्हणते.
60% ऑफ द रिएक्टंट डिकम्पोज. मग A0 म्हणजे किती असेल 100. 100 भागिले 60% गेला, मग राहिला किती 60% डिकम्पोज झाला म्हणजे 80 ची जी व्हॅल्यू असते ती ॲट टाइम टी रिमेन बिहाइंड असते, म्हणून ती किती असेल 40. 100 भागिले 40 जर केलं तर हे येते मित्रांनो 2.5. लॉग ऑफ 2.5 तुम्हाला माहित पाहिजे 0. जसं लॉग 2 किती आहे 3010, त्याच्यापेक्षा थोडा पुढचा नंबर असेल 0.34 समथिंग काहीतरी असेल. सो 2.303 अपॉन 45 इंटू 0.34 समथिंग. सर हे जर घेतलं आणि कॅल्क्युलेट केलं तर तुमचा आन्सर काय येतं पटकन सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. डू इट फास्ट, खूप सोपं कॅल्क्युलेशन आहे. आलं मित्रांनो, खूप सोपं आहे कॅल्क्युलेशन. किती येतं याचा आन्सर 0.02. राऊंड ऑफ मध्येच करायचं आहे, फास्ट येऊन जाईल तुम्हाला. 0.02 हे त्याचा आन्सर आहे. नेक्स्ट चेकआउट फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन आहे मित्रांनो, व्हॉट इज द प्रॉडक्ट ऑब्टेन्ड व्हेन बेन्झोनायट्राइल इज ट्रीटेड विथ C6H5MgBr. हे पहा, बेन्झोनायट्राइल म्हणजे हा सायनाइड आहे, याला सायनोबेन्झिन आहे. बेन्झोनायट्राइल म्हणजे सायनोबेन्झिन. याला कशासोबत रिॲक्ट करा म्हणताय, याला परत ह्याच्यासोबतच रिॲक्ट करायचे. कोण? फेनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड सोबत. हा आहे आपला C6H5 आणि ही रिॲक्शन तुम्हाला माहिती आहे 2 स्टेप आहे. ड्राय इथरच्या प्रेझेन्समध्ये अगोदर काय तयार होईल तर Mg कॉम्प्लेक्स तयार होतो. Mg कॉम्प्लेक्स कसा तयार होतो, तो हा जो CN आहे तो डबल बॉन्ड N होणार, ट्रिपल बॉन्ड N च्या ऐवजी. त्यालाच आपण कोण अटॅच करणार, MgBr अटॅच करणार. आणि हा जो फेनिल ग्रुप आहे तो मित्रांनो इथून तुटून कुठे येतो, या कार्बनकडे येतो. डबल बॉन्डेड ट्रिपल बॉन्डेड कार्बन जो आहे त्याच्याकडे. मग इथं आला परत फेनिल. सो तुम्ही चेक करू शकताय, याला जर हायड्रोलाइज केलं मित्रांनो ऑन ॲसिड हायड्रोलिसिस ऑफ दिस वन, द कंप्लीट पार्ट गेट्स रिमूव्ड फ्रॉम दिस वन अँड यू विल गेट द बेन्झोफिनॉन ॲज द प्रॉडक्ट. काय मिळाला तुम्हाला, बेन्झोफिनॉन मिळणार आहे. सो दिस इज द रिॲक्शन इन विच बेन्झोफिनॉन इज ऑब्टेन्ड. ऑप्शन बी बॉम्बे. सिम्पली ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा रिॲक्शन बेस्ड क्वेश्चन होता. क्वेश्चन नंबर 16 पहा, विच ऑफ द फॉलोइंग कंपाउंड्स इज एम्फोटेरिक इन नेचर. हा खूप सोपा क्वेश्चन आहे मित्रांनो. HCl हा ॲसिड आहे, ॲसिटिक ॲसिड ॲसिड आहे, हा स्ट्रॉंग बेस आहे. एकच राहिला ना मग. 5 सेकंड क्वेश्चन. असे क्वेश्चन्स भरपूर असतात बरं. कमीत कमी 10 क्वेश्चन्स आहे जे 5 सेकंदात सोडवले जाणार आहेत. मग यांचा जो टाईम आहे उरलेला 50 सेकंड्स पर क्वेश्चन. 50 सेकंड्स पर क्वेश्चन म्हणलं तर नाही म्हणलं तर तुम्ही विचार करा की किती मिनिट तुमचे वाचायला लागले त्याच्यामध्ये. आणि हे तुम्ही न्यूमेरिकल्सला देऊ शकता. म्हणून जो पहिला क्वेश्चन आला ना न्यूमेरिकलचा टफ, त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही मित्रांनो. त्याला थोडा जरी वेळ जरी लागला तरी अशा क्वेश्चन्समधून तो टाईम तुम्हाला मिळणार आहे. ओके, लेट्स प्रोसीड. क्वेश्चन नंबर 17 पहा, व्हॉट इज द एनर्जी असोसिएटेड विथ द फर्स्ट ऑर्बिट ऑफ He. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा मित्रांनो, स्ट्रक्चर ऑफ ॲटमचा हा क्वेश्चन आहे. एनर्जी इज given by the formula -2.18 into 10 to the power of -18 inside the bracket z square upon n square. हा आहे फॉर्म्युला. ज्याला फॉर्म्युला पाठ त्याला क्वेश्चन येणार. बाकीच्यांनी नाद करायचा नाही. बाकीच्यांनी अशा क्वेश्चनचा नाद करायचा नाही. परत एकदा सांगतो, नाद करायचा नाही. ज्यांचा अभ्यास झालाय, ज्यांना फॉर्म्युले येतात, ज्यांना फिजिकल केमिस्ट्री पाहिजे त्यांना फॉर्म्युले पाठच करावे लागतील. नो चॅलेंज. सो लक्षात ठेवा मित्रांनो, ज्यांना आउट ऑफ मार्क्स पाहिजेत, 100% पाहिजे, त्यांनी फॉर्म्युले पाठच करावे लागतील. बाकीच्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा, बाकीच्यांनी नाद करायचा नाही. ओके चलो, आता तुमच्याकडे ऑलरेडी एनर्जीचा फॉर्म्युला आहे. काय विचारलेलं आहे, फर्स्ट ऑर्बिट, एनर्जी असोसिएटेड विथ द फर्स्ट ऑर्बिट. E1 करतो मी -2.18 फ्रेंड्स 10 to the power of -18 इनसाइड द ब्रॅकेट. पहा, Z म्हणजे हेलियमचा ॲटॉमिक नंबर किती असतो तर 2. 2चा स्क्वेअर 2 डिवाइड बाय फर्स्ट ऑर्बिट आहे म्हणून 1 स्क्वेअर. सो हे ओव्हरऑल काय झालं तर 2चा स्क्वेअर 2 रेज टू 2 मीन्स 4. 4 ने याला मल्टिप्लाय करा, हे तर 1च राहणार आहे. सो किती आलं हे 4 8 32, 4 1 4, 4 आणि 3 7.4 2 8, 8.72 च्या आसपास आन्सर आहे मित्रांनो. 8.72 आलेलं आहे उत्तर आपलं. खूप सोपा न्यूमेरिकल. परत एकदा स्ट्रक्चर ऑफ ॲटमचा सुद्धा खूप सोपा न्यूमेरिकल आलेला आहे. तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. तुम्ही या क्वेश्चनला इझी, मीडियम की डिफिकल्टमध्ये कॅटेगराईज करणारे सांगा. कमेंट बॉक्समध्ये मी तुमच्या उत्तराची वाट पाहतोय. वेदर दिस इज इझी, मीडियम ऑर डिफिकल्ट क्वेश्चन. परत एकदा विचारतोय, वेदर दिस इज इझी, मीडियम ऑर डिफिकल्ट क्वेश्चन. कमेंट मला आली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, तरच मला कळणार आहे की कोण कोण व्हिडिओज पाहताय. ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18 पहा.
व्हॉट इज द नंबर ऑफ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्ड इन IF मॉलिक्यूल. लक्षात ठेवा, जो सुरुवातीचा हॅलोजन आहे तो सेंटर असतो, मग यालाच आपण सेंटर कन्सिडर करूयात. नंबर ऑफ लोन पेअर्स, प्रत्येक हॅलोजनकडे मित्रांनो 7 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात. 7 पैकी एक तरी इथे एंगेज झाला, मग राहिले किती? 6. 6 म्हणजे किती? लोन पेअर. आन्सर इज 3. सोपा क्वेश्चन होता. चलो नेक्स्ट, सेंटर्ड हॅलोजनच विचारलेलं आहे. विच कार्बन ॲटम ऑफ द रायबोज शुगर, रायबोज म्हणजे RNA, रायबोज शुगर नंबर्ड फ्रॉम 1 to 5 बॉन्ड्स विथ द फॉस्फेट ग्रुप टू फॉर्म द AMP. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, पेंटोज शुगर मध्ये तुम्हाला काय विचारलेले त्यांनी की कोणता कार्बन, जर तुम्ही इथं सपोज कन्सिडर करताय दिस इज C1, दिस इज 2, 3, 4, 5 अँड दिस इज 6 आउटसाइड CH2OH. या पद्धतीने समजा हे स्ट्रक्चर आहे आपलं. सो जो C5 आहे मित्रांनो, इकडच्या बाजूलाच फॉस्फेट ग्रुप अटॅच होत असतो. सो कार्बन नंबर 5 लक्षात ठेवायचं, कधीही कार्बन नंबर 5 ला तुमचा फॉस्फेट ग्रुप अटॅच होत असतो. सिंपल इन्फॉर्मेटिव्ह बेस्ट क्वेश्चन आहे बायोमॉलिक्युल्सचा. चलो नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 20 पहा. विच फ्रॉम द फॉलोइंग लिगॅंड्स इज एबल टू फॉर्म लिंकेज आयसोमर्स. सो लिंकेज आयसोमर्स कोण बनवू शकतं? तर ज्यांच्याकडे काय आहे की लिंकेज आयसोमर्स. लिंकेज आयसोमर्स मध्ये SCN आहे, H2 आहे, सायनाइड आहे, C2O4 आहे. मला तुमच्याकडून आन्सर अपेक्षित आहे. सो गिव्ह इट इन द कमेंट बॉक्स. आय विल कम बॅक विदिन 1 minute. चलो, आला आन्सर कुठला असेल? तर हा तर नाही बनवू शकत, हा पण नाही बनवू शकत. सायनाइड किंवा थायोसायनाइड बनवू शकतो. हे दोघंही ॲम्बिडेंटेड आहेत. द मोस्ट फ्रिक्वेंट आन्सर इज SCN or NCS. So the most frequent answer for this one, actually the question is quite ambiguous because it contains 2 types of isomerism here, but the ligand tendency is in favor of SCN. चलो next. What is the formula of Hinsberg's reaction? खूप सोपा क्वेश्चन मित्रांनो. 5 सेकंड क्वेश्चन. ज्यांना स्ट्रक्चर माहिती आहे की हिन्सबर्ग रिएजंट काय असतो पहा. बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड. सो 6,6H5 आहे. SO2 पाहिजे. SO2 कोणाकोणाकडे बघा, इथे एक SO2 आहे, इथे एक SO2 दोन मध्ये. त्यानंतर क्लोरीन एकच पाहिजे. क्लोरीन इथंच एक आहे, कारण इथं तुम्ही पहा हे C2H5 आहे, आपल्याला C6H5 पाहिजे. ऑप्शन C इज द करेक्ट ऑप्शन फ्रेंड्स. चलो 5 सेकंड्स क्वेश्चन होता, तो पण इझी क्वेश्चन होता. विच फ्रॉम द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज नॉट ट्रू रिगार्डिंग द क्रिस्टलाइन सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिडच्या बाबतीत मित्रांनो कोणती स्टेटमेंट खरी नाही. नॉट म्हणजे निगेटिव्ह टाईप ऑफ क्वेश्चन. मी परत म्हणतोय की 10 क्वेश्चन तरी कमीत कमी निगेटिव्ह टाईप ऑफ स्टेटमेंटचे क्वेश्चन्स आहेत. चेक करा. देयर इज अ रेग्युलॅरिटी, हे तर असणार आहे, म्हणजे हे उत्तर नसणार आहे. कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स, देयर इज अ रेग्युलॅरिटी अँड पिरियडिसिटी इन अरेंजमेंट ऑफ कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स, हे तर ट्रू आहे, त्याच्या स्टेटमेंटमध्येच येते. इट इज आयसोट्रॉपिक, हे चुकीचं आहे मित्रांनो. ॲनिसोट्रॉपिक असतात क्रिस्टलाइन सॉलिड. इट मेल्स ॲट डेफिनेट टेम्परेचर, हे पण बरोबर आहे. इट हॅज डिफरंट मॅग्नेट्यूड्स फॉर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इन एव्हरी डायरेक्शन. ओके, हे पण डिफरंट असतंच, म्हणजे हे ॲनिसोट्रॉपिक असायला पाहिजे होतं. ही स्टेटमेंट चुकीची दिली. ऑप्शन बी, आयसोट्रॉपिक नसतात तर ॲनिसोट्रॉपिक असतात. देन विच इज नॉट अन एक्झाम्पल ऑफ मॅक्रोमॉलिक्युलर कोलाइड्स म्हणते. मॅक्रोमॉलिक्युलर म्हणजे काय? मॉलिक्युलची साईज ही खूप जास्त पाहिजे, त्यासाठी पॉलिमेरिक बघायचे. मग पॉलिमेरिक कोलाइड्स कोण कोण आहेत? प्रोटीन हा बायोपॉलिमरच आहे, पॉलिथिन हा पॉलिमरच आहे, नायलॉन हा पॉलिमरच आहे, पण सोप हा मित्रांनो पॉलिमर नाहीये, त्यामुळे तो मॅक्रो असू शकत नाही. सोप इज असोसिएटेड कोलाइड. This is associated collide. So the correct answer for this one is not an example. मी परत म्हटलं तुम्हाला नॉट चे क्वेश्चन कमीत कमी 10-12 क्वेश्चन्स आहेत. सो सोप हे त्याचा आन्सर पाहिजे. हे 3 चुकीचे असणार आहेत, कारण हे सगळे पॉलिमेरिक आहेत, मॅक्रो आहेत, ते मोठ्या साईज मधले आहेत. चलो, what type of product is obtained when formaldehyde reacts with methyl magnesium bromide in dry? तर खूप सिंपल अल्कोहोल टॉपिक मधले रिएक्शन आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं, जेव्हा जेव्हा ग्रिग्नार्ड्स रिएजंट हा फॉर्मल्डिहाइड सोबत रिएक्ट होतो तर प्रॉडक्ट याचा असतो प्रायमरी अल्कोहोल. कुठला असेल? प्रायमरी अल्कोहोल. आता साहजिकच हा मेथिल आहे आणि इथे एक कार्बन आहे, म्हणजे किती कार्बन असतील अल्कोहोलमध्ये? प्रायमरी 2 कार्बनवाला कोण असेल? इथेनॉल. आता आपण बघूया, प्रायमरी अल्कोहोल विथ सेम नंबर ऑफ कार्बन ॲटम्स ॲज इन अल्डेहाइड असं असू शकत नाही. अल्डेहाइडमध्ये 1 आहे, अल्कोहोलमध्ये हा 1 चालला, मेथिल चालला ना, त्यामुळे ते नाही असू शकत. हे उत्तर असू शकत नाही. प्रायमरी अल्कोहोल विथ 1 कार्बन ॲटम मोर दॅन अल्डेहाइड, हां हे असू शकतं, कारण की प्रायमरी अल्कोहोल येणार पण 2 कार्बनवाला येणार,
म्हणजेच तो जास्त कार्बनवाला इथेनॉल येणार तो. सेकंडरी अल्कोहोल ह्याचा प्रश्नच येत नाही, टर्शियरी अल्कोहोल याचा प्रश्नच येत नाही. सो द करेक्ट ऑप्शन काय आला? बी बॉम्बे. प्रायमरी अल्कोहोल विथ 1 कार्बन ॲटम मोर दॅन अल्डिहाइड. क्वेश्चन नंबर 25 कडे जातोय आपण. हाफ लाईफ ऑफ अ झिरो ऑर्डर रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. फ्रेंड्स, हाफ लाईफ टी हाफ ऑफ झिरो ऑर्डर रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोणाला अवलंबून असते? सो टी हाफ इज इक्वल टू सांगू शकता तुम्ही मित्रांनो. टी हाफचा फॉर्म्युलाच काय आहे? A0 by 2K. इट मीन्स इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट. हे असेल त्याचा आन्सर. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 26 पहा. कॅल्क्युलेट द pH ऑफ 0.002 मोलार KOH. लक्षात ठेवा तुम्हाला सगळ्यात अगोदर याचा आन्सर मी कमेंट बॉक्समध्ये तुमच्या उत्तराची वाट पाहतोय. डू इट फास्ट. आय विल बी वेटिंग फॉर युअर आन्सर. तुम्ही ट्राय करा, नसेल तर मी आहेच. आलं का? सिस्टमॅटिक जायचंय तुम्हाला. pH कॉन्सन्ट्रेशन दिलेले तुम्हाला, पण गोळ काय माहिती का? KOH हा स्ट्रॉंग बेस आहे. लक्षात ठेवा आपण कसं काढू शकतो. KOH साठी आपल्याला POH काढावं लागेल. POH म्हणजे काय? निगेटिव्ह लॉग ऑफ OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे याच्यात OH असणार आहे. सो आपण हे जर पुटअप केलं तर निगेटिव्ह लॉग ऑफ किती दिलं आपल्याला? 0.002. आता हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं मित्रांनो तर ह्याचा लॉग वगैरे कॅरेक्टरिस्टिक वगैरे सगळं घेऊन जर सॉल्व्ह केलं, लॉग जर बाजूला काढला तर हे आन्सर 2.69 येईल. POH किती येतो? 2.69. पण आपल्याला POH विचारलाय का? बिलकुल नाही, आपल्याला विचारलाय pH. मग pH कसा काढला जातो? pH प्लस POH काय असेल मित्रांनो? pH प्लस POH काय असेल तर 14. देअरफॉर व्हॉट इज pH? pH इज इक्वल टू 14 मायनस POH. किती आला आपला POH? 14 मायनस 2.69. सो उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे. द आन्सर इज 11.3. इज दॅट क्लिअर? सो द करेक्ट आन्सर इज 11.3. चलो पुढे बघूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन काय पहा मित्रांनो. व्हॉट इज द वेव्ह नंबर? न्यू बार इज इक्वल टू लोवेस्ट ट्रान्झिशन सिरीज इन बाल्मर सिरीज म्हणताय. मग बाल्मर सिरीज मध्ये N1 काय असतं मित्रांनो? 2 असतो आणि N2 काय असतो तर 3 असेल. इथून बाल्मर सिरीजची सुरुवात होते, हे तुम्हाला माहित पाहिजे. नाव न्यू बार इज इक्वल टू फॉर्म्युला सांगताय RH असतो इनसाइड द ब्रॅकेट 1/N1 स्क्वेअर मायनस 1/N2 स्क्वेअर. हा झाला आपला फॉर्म्युला. परत एकदा ज्यांना फॉर्म्युला पाठ त्यांनाच पर्सेंटाईल येणार, बाकीच्यांनी सो मित्रांनो बाकीच्यांनी नाद करायचा नाही. फॉर्म्युला पार्ट असेल तर खूप सोपा आहे मित्रांनो. न्यू बार इज इक्वल टू RH. आता पहा इनसाइड द ब्रॅकेट 1/N1 किती आहे मित्रांनो? 2 चा स्क्वेअर मायनस N2 किती आहे? 3 चा स्क्वेअर. जर हे तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुमचं उत्तर काय येतंय पहा. RH इनसाइड द ब्रॅकेट हा किती झाला? 1/4 झाला मित्रांनो, आणि हा किती झाला? 1/9 झाला मित्रांनो. हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर किती येतं? सो तुम्ही चेक करू शकता. दिस विल बी लाईक दिस. 9 मायनस 4/36 किती आलं पहा? सांगा पहा. 5/36. कुठं आहे? 5/36 आहे का ऑप्शनमध्ये? सो दिस इज आवर आन्सर. अवघड होता क्वेश्चन? बिलकुल नाही. फक्त ज्यांना फॉर्म्युला माहिती आहे आणि ज्यांना ट्रिक्स माहिती आहे की न्यूमेरिकल्सला अजिबात घाबरायचं नाही, न्यूमेरिकल्सला अजिबात घाबरायचं नाही. लक्षात ठेवा खूप सोपे न्यूमेरिकल्स असतात. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 28 कडे जातो आपण. द लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटीज λ0 तुम्हाला दिलेला आहे. NaClचा, KBrचा आणि KClचा तिन्हीचा दिलेला आहे. रिस्पेक्टिव्हली व्हॉट इज द λ0 ऑफ NaBr. मग वीक इलेक्ट्रोलाइट NaBr साठी त्यांनी विचारलेलं आहे कोलरुश लॉ. कशावरचा क्वेश्चन आहे मित्रांनो? कोलरुश लॉ. सो कोलरुश लॉ काय आहे? वीक इलेक्ट्रोलाइटची कंडक्टिव्हिटी इनडायरेक्टली स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट पासून काढायची असते. मग आपल्याला NaBr कसा मिळेल चेक करू शकता तुम्ही. NaBr पाहिजे, Na पाहिजे हा घ्या, Br पाहिजे हा घ्या, या दोघांना ऍड करा. आणि KCl नकोय आपल्याला, काय पाहिजे? KCl नकोय, तर हा KCl ला मायनस करा. सो यू हॅव टू ऍड मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ NaCl प्लस मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ KBr अँड मायनस त्याच्यातून मायनस करा कोण? मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ KCl. सो सिमिलर आयन्स विल गेट्स कॅन्सल. मी थोडं शॉर्टकट वापरतोय, मी जास्त पुढे जाणार नाही. क्वेश्चन आपला पुढे गेलेला आहे. बॅक टू आवर क्वेश्चन.
आपल्या क्वेश्चनकडे वापस आलोय आपण. पहा आयन्स जे आहेत ते तुम्हाला कॅन्सल करायचे आहेत मित्रांनो. सिमिलर आयन्स कोण कोण कॅन्सल होतील याच्यात पहा. Cl मायनस कॅन्सल होईल याच्यासोबत कारण हा प्लस आहे. त्याच्यानंतर K प्लस याच्यासोबत कॅन्सल होईल कारण हा प्लस मायनस आहे. आता राहिला कोण Na प्लस आणि Br मायनस शिल्लक राहील. सो जर कंडक्टिव्हिटीज तुम्ही ऍड केल्या तिन्ही पण कोणत्या पहा NaCl KBr ऍड करायचे 126 152 126 प्लस 152 मायनस कलर बदला पेनचा कलर बदला सर बदलला किती आहे तिसरा 150. आता पहा कॅल्क्युलेशन किती सोपं आहे मित्रांनो. विचार करा कॅल्क्युलेशन हे 152 प्लस आणि हे मायनस 150 मग याच्यातला दोनच घ्या ना. 126 अधिक 2 किती होत आहे 128. किती होत आहे 128. कुठं उत्तर आहे ऑप्शन ए. कॅल्क्युलेशनला वेळ घालवायच नाही. हे 52 आहे 152 150 म्हणजे दोनच ऍड करा 126 अधिक 2 128. चलो नेक्स्ट कोलब्रुश लॉचा पण झाला. If CelOH represents formula of cellulose, identify the formula of cellulose xanthate. माझ्या मते मित्रांनो या रिएक्शनला मी लिहू पण शकतो पण देयर इज नो स्पेस. पण तुम्हाला हे पाठच पाहिजे माहीतच पाहिजे कारण CS2 सोबत ज्यावेळी आपण ऍड करतो अगोदर पहिल्या स्टेपला आपण काय करतो की CelOH ला सेल्युलोजला NaOH सोबत रिॲक्ट करतो. NaOH सोबत रिॲक्ट झाला की त्याचा सोडियम सॉल्ट तयार होतो. परत दुसऱ्या स्टेपला CS2 सोबत म्हणजे कार्बन डायसल्फाइड सोबत रिॲक्ट करतो आणि त्याचा तयार होतो हा. हे स्ट्रक्चर जर आलं तर समजायचा हा सेल्युलोज झॅन्थेट आहे. कोण आहे हा सेल्युलोज झॅन्थेट. सेल्युलोज झॅन्थेट आहे हा. सो फॉर्म्युला CS2 वरून आलेला आहे. CS2 ऍड झाला त्याच्यामध्ये O आणि N याच्यामध्ये CS2 ऍड झाला कार्बन डायसल्फाइड. लक्षात तसं ठेवायचं. चलो क्वेश्चन नंबर 30 पहा. विच फ्रॉम द फॉलोइंग लिगँड्स हॅज हायेस्ट फील्ड स्ट्रेंथ. ज्यांना ज्यांना फील्ड स्ट्रेंथची ऑर्डर पाठ आहे त्यांनाच हा क्वेश्चन येऊ शकतो. बाकीच्यांना हा क्वेश्चन येणार नाही. हायेस्ट म्हणजे टॉपला कोण आहे मित्रांनो सल्फाइड आहे OH मायनस आहे DT आहे. ज्यांना ज्यांना ऑर्डर पार्ट आहे त्यांनाच येईल. इथिलीन डायमंड ह्या सगळ्यात जास्त यांची फील्ड स्ट्रेंथ आहे त्याच्यामुळे इथिलीन डायमंड टॉपला असेल. स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज ऑफ स्ट्रेंथ ऑफ द लिगँड्स पाठच करा. ज्यांना ऑर्डर पार्ट आहे त्यांनाच बाकीच्यांनी नाद करायचा नाही. चलो नेक्स्ट 31. विच फ्रॉम द फॉलोइंग कंपाऊंड्स इज नॉट. परत एकदा मित्रांनो पाचवा क्वेश्चन नॉट वर चाला. नॉट मोनो कार्बोक्सिलिक ऍसिड. मोनो कोण नाही मित्रांनो पहा. सॅलिसिलिक ऍसिड हा मोनोच आहे. टोलिक ऍसिड हा पण मोनोच आहे. बेन्झोइक ऍसिड हा तर उघड उघड मोनो आहे. पण थॅलिक ऍसिड मित्रांनो मोनो नाहीये. थॅलिक ऍसिड हा मोनो नाहीये. थॅलिक ऍसिड हा कसा आहे प्लीज गिव्ह मी द आन्सर इन कमेंट बॉक्स. दिस इज अ कसा आहे हा कमेंटमध्ये सांगा. चलो सो दिस इज अवर आन्सर कारण जो मोनो नाही तो सांगायचा होता आपल्याला. लेट्स प्रोसीड. फाइंड द void volume of BCC unit cell in cm cube if volume of unit cell is 1.5 into 10 to the power of minus 22 cm cube. कुठला क्वेश्चन आहे सांगू शकता तुम्ही. दिस क्वेश्चन बिलॉंग्स टू व्हॉट सॉलिड स्टेटचा क्वेश्चन आहे. आता बघायला गेलं तर अवघड वाटते क्वेश्चन. डिफिकल्ट मध्ये मी सुद्धा याला क्लासिफाय करू शकतो परंतु थोडंसं डोकं लावा मित्रांनो. वाईड व्हॉल्यूम विचारलेला आहे. आता लक्षात ठेवा BCC युनिट सेल आहे ना. BCC युनिट सेलला वाईड स्पेस किती असतो 32% असतो. किती असतो 32% असतो. म्हणजे 100ला तो किती आहे 32 आहे मित्रांनो. मग आता त्यांनी काय विचारलेलं आहे वाईड व्हॉल्यूम काढा म्हणतंय आणि व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल दिलाय. किती दिलाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल 1.5 इंटू 10 टू द पॉवर ऑफ मायनस 22. तुम्ही म्हणसाल सर असं कसं कॅल्क्युलेशन व्हायलंय 100ला 32 आहे तर एवढ्या युनिट सेलच्या व्हॉल्यूम मध्ये एवढा ऑक्युपाइड व्हॉल्यूम आहे ना युनिट सेलने त्याच्यामध्ये किती रिकामा असेल 100ला 32 रिकामा असतो तर 1.5 इंटू 10 टू द पॉवर ऑफ मायनस 22 ला किती रिकामा असेल. त्रैराशिकने उत्तर याचं सहज येईल. काय आन्सर येतं पटकन मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. आय एम वेटिंग फॉर युअर आन्सर. खूप सोपं आहे पटकन सांगायचं. डू इट फास्ट. किती आलं मित्रांनो हे पहा 15 दोन्ही 30 15 3 45 आणि 3 48 डेसिमल पॉईंट 1 नंतर 10 टू द पॉवर ऑफ हे प्लस आहे वरती जाऊन मायनस करा किती होईल. हे मायनस 24 होतं. 24 जर केलं मायनस 24 पण असा आन्सर आहे का तर 48 नाहीये पण 4.8 आहे. मग याला इकडे सारा 4.8 असू शकतं आणि हा जर लहान झाला तर हा मोठा म्हणजे 10 टू द पॉवर ऑफ मायनस 23. आपला आन्सर आहे ऑप्शन एलाच आपला आन्सर आहे. खूप सोपं आहे मित्रांनो 4.8 याचा आन्सर येतं. लेट्स कम टू द नेक्स्ट क्वेश्चन 33.
विच फ्रॉम द फॉलोइंग कार्बोकॅटायन इज लिस्ट स्टेबल, सर्वात कमी स्टेबल. हा काय क्वेश्चन आहे का शेमडा क्वेश्चन आहे, 5 सेकंड क्वेश्चन आहे. कारण की सगळ्यात जास्त स्टॅबिलिटी असते मित्रांनो R3 इज ग्रेटर दॅन R3C+ करतो मी, किंवा टर्शरी सेकंडरी प्रायमरी असं करूयात. सगळ्यात सोपं सांगतो मी तुम्हाला. सगळ्यात जास्त स्टेबल कोण असतं मित्रांनो, टर्शरी कार्बोकॅटायन हे जास्त स्टेबल असतात. ग्रेटर दॅन सेकंडरी कार्बोकॅटायन्स, ग्रेटर दॅन प्रायमरी कार्बोकॅटायन्स, ग्रेटर दॅन मेथिल कार्बोकॅटायन. मग सगळ्यात कमी स्टेबल, लिस्ट म्हणजे कमी कोण आहे, तर लिस्ट म्हणजे सगळ्यात कमी कोण आहे, मेथिल कार्बोकॅटायन. म्हणून मी तुम्हाला उत्तर सांगितलं. खरं तर तो 5 सेकंड क्वेश्चन आहे. ज्यांना ऑर्डर पार्ट आहे ना, ज्यांना ऑर्डर पार्ट आहे त्यांचा आन्सर लगेच यायला पाहिजे. चलो क्वेश्चन नंबर 34. आयडेंटिफाय द कंपाऊंड Q इन द फॉलोइंग रिएक्शन. किती सोपं आहे मित्रांनो. अल्कोहोल आहे, इकडे अल्किल क्लोराईड दिलाय, HCl दिलाय, POCl3 दिलाय. खूप सोपी ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची रिएक्शन. तुम्हाला इथं PCl5 सोबत जर रिएक्ट केलं तर आपोआपच 1 2 आणि हे 3 आणि 2 5 क्लोरीनवाला म्हणजे PCl5 येणार. PCl5 सोबत रिएक्ट करावं लागेल, तुम्हाला अल्किल क्लोराईड मिळेल. नेक्स्ट 35. A conductivity cell dipped in 0.05 molar KCl has a resistance R पण दिलेला आहे तुम्हाला. If conductivity is 0.0015 per ohm, conductivity K पण दिलेला आहे. What is the value of cell constant? मित्रांनो सेल कॉन्स्टंटचा फॉर्म्युला B इज इक्वल टू काय असतं, K इंटू R. सो ऑलरेडी कंडक्टिव्हिटी दिलेली आहे तुम्हाला 0.0015 इंटू रेजिस्टन्स पण दिलेला आहे 600. सो मला उत्तर सापडेल का, सांगता का? काय विचारलेलं आहे, सेल कॉन्स्टंट बी ची व्हॅल्यू आलं का सांगा मला. 15/90, 15/90. डेसिमल पॉईंट पहा, 15/90. डेसिमल पॉईंट किती नंतर द्यायचा, 1 2 3 4, 1 2 3 4 म्हणजे 0.9 कुठे आहे बघा, 0.9. बी बॉम्बे. सोपा क्वेश्चन. परत मी सांगतोय न्यूमेरिकल्स हार्ड नाहीत मित्रांनो. फक्त एकच गोष्ट आहे ती म्हणजे फॉर्म्युला पाठ पाहिजे. ज्याला सेल कॉन्स्टंटचा फॉर्म्युला पाठ त्याला उत्तर पाठ. काहीच अवघड नाही. काय कॅल्क्युलेशन, सिंपल कॅल्क्युलेशन आहे. टेबल आले पाहिजेत, कॅल्क्युलेशन आलं पाहिजे, सिंपल कॅल्क्युलेशन. बोर्डासारखे हेवी कॅल्क्युलेशन नाहीत. सो ज्याला फॉर्म्युला पाठ त्याला 100% आहे, आणि ज्याला फॉर्म्युला पाठच नाही त्यांनी नाद. ओके चलो नेक्स्ट. क्वेश्चन नंबर 36. कॅल्क्युलेट अल्फा फॉर 0.1 मोलार ऑफ ॲसिटिक ॲसिड. अल्फा म्हणजे काय काढायचं मित्रांनो, डिग्री ऑफ डिसोसिएशन. अल्फा काय असते, अल्फा म्हणजे KSP नकोय आपल्याला. क्वेश्चन कुठला आहे, डिसोसिएशन कॉन्स्टंटशी रिलेटेड आहे. सो काय आलं पाहिजे, KA/C. मग KA/C कुठं आहे, KA दिलेला आहे तुम्हाला, किती दिलाय मित्रांनो, 1.0 10⁻⁻5 डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन किती दिलेलं आहे 0.1. मला सांगा हे काय कॅल्क्युलेशन आहे का, किती सोपं आहे सांगा मला, पटकन सांगा. याचं आन्सर काय येऊ शकतं. याला जर मी इकडे वरती घेतलं तर हे किती येतं, 10⁻, हे 0.1 आहे ना, वरती घ्या +1 झालं, हे -1 आहे, वरती जाताना +1 ह्या -5 मधून कॅन्सल करा. 10⁻, स्क्वेअर रूट ऑफ 10⁻⁻4. सो अल्फा इज इक्वल टू काय येईल, 10⁻². ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन. खूपच सोपा न्यूमेरिकल. ज्याला फॉर्म्युला पाठ, परत एकदा ज्याला फॉर्म्युला पाठ त्याला 100% येईल, आणि बाकीच्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. चलो नेक्स्ट 37. Which of the following types of hybridization results in trigonal geometry? मित्र हो लक्षात ठेवा, ट्रायगोनल जॉमेट्री म्हटलं की sp2 येतं. ट्रायगोनल प्लॅन sp2 हायब्रिडायझेशनचं डायरेक्ट कोरिलेशन आहे कशासोबत, ट्रायगोनल सोबत. पाठच करा. चलो नेक्स्ट. Which of the following statements is appropriate as per the first law of thermodynamics? Thermodynamics च्या फर्स्ट लॉ नुसार स्टेटमेंट appropriate कोणते? एनर्जी ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट, असं काही नसतं. एनर्जी ऑफ द सराउंडिंग, सिस्टीम सराउंडिंगचा विषय नाही मित्रांनो, युनिवर्सचा विषय आहे. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. एंट्रोपी ऑफ द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट, बिलकुल नाहीये, एंट्रोपीचा काही संबंध नाही. एनर्जी ऑफ द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट, यस दिस इज द स्टेटमेंट ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. सो करेक्ट ऑप्शन इज एनर्जी ऑफ द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. तुम्हाला काय वाटतंय बघा, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. क्वेश्चन नंबर 39 कडे जाऊया आपण. विच फ्रॉम द फॉलोइंग इज नॉट, आला का नाही, 8वा क्वेश्चन आहे नॉटचा.
ट्रू अबाउट नॅचरल रबर. नॅचरल रबरच्या बाबतीत चुकीचं काय आहे मित्रांनो? इट इज फॉर्म बाय ॲडिशन ऑफ पॉलिमरायझेशन. अहो हे तर खरं आहे की इट इज अ लिनियर पॉलिमर. हा पण खरं आहे कारण की तो सिस जो आपण 1,3-ब्युटॅडाईन आहे त्याचा लिनियर पॉलिमर आहे. इट हॅज अ सिस कॉन्फिगरेशन ऑफ CC. हा हे पण खरं आहे. 1,3-ब्युटॅडाईनचं सिस कॉन्फिगरेशन असतं तिथं. इट कंटेन्स ब्युटॅडाईन अँड अरे बाप रे, स्टायरीन कुठून आणला हो? नॅचरल रबरमध्ये स्टायरीन नाही आहे. सो ॲज मोनोमर युनिट्स. हे खोटं बोलू लागले म्हणून हे नाही. आपल्याला नॉटवालं उत्तर पाहिजे म्हणून ते नाही. स्टायरीन नसतो नॅचरल रबरमध्ये, ब्युटॅडाईन असतो फक्त. चलो, आयडेंटिफाय द एलिमेंट हॅव्हिंग स्मॉलेस्ट आयोनिक साइज इन +3 स्टेट फ्रॉम द फॉलोइंग. मित्रो आता बघायला गेलं तर हा क्वेश्चन कुठला आहे? लॅन्थेनॉइड सिरीजवरचा. लॅन्थेनॉइड सिरीज सुरू कुठून होते? लॅन्थेनम पासून. संपते कुठं? ल्युटेटियम पाशी. सुरू कुठं होते? लॅन्थेनमला. संपते कुठं? ल्युटेटियम. आणि एक माहित पाहिजे तुम्हाला, लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन मध्ये साईज काय होत जाते? साईज काय होत जाते? डिक्रीज होत जाते. मग साईज जर इकडे डिक्रीज होत जात असेल तर स्मॉलेस्ट आयोनिक साईज कोणाची येईल पहा. हे सगळे लॅन्थेनॉइड सिरीज मधलेच एलिमेंट आहेत. सगळ्यात एक्स्ट्रीम राईट साईडचा दिलाय की तुम्हाला, काय लय डोकं लावायची गरज नाही. सगळ्यात पलीकडं जो साईजने लहान असेल तो कोण आहे? मग ल्युटेटियम. का बरं डोकं लावायची गरजच नाही. चलो नेक्स्ट. विच फ्रॉम द फॉलोइंग इज नॉट, परत एकदा आला बघा, 9वा-10वा क्वेश्चन झाला. नॉट अ डायकार्बॉक्सिलिक ऍसिड. एकाच पेपरमध्ये 2-2 क्वेश्चन. डायकार्बॉक्सिलिक ऍसिड कोणता, मोनोकार्बॉक्सिलिक ऍसिड कोणता, म्हणजे ऍसिडचं नेचर तुम्हाला पाहून ठेवावं लागेल मित्रांनो. चलो, सिट्रिक ऍसिड. अरे बापरे, पहिलंच उत्तर आहे. का? कारण मॅलोनिक ऍसिड डायकार्बॉक्सिलिक, ऑक्झॅलिक ग्लुटॅरिक डायकार्बॉक्सिलिक ऍसिड आहे, म्हणजे तिन्ही पण डायकार्बॉक्सिलिक ऍसिड आहेत. सिट्रिक ऍसिड का नाही? त्याचं कारण तो ट्रायकार्बॉक्सिलिक ऍसिड आहे. हा कसा आहे? ट्रायकार्बॉक्सिलिक ऍसिड होता म्हणून तेच उत्तर असेल. कारण आपल्याला डाय कोण नाही ते शोधायचं. तर हे 3 आहेत, हा नाही. सोपा क्वेश्चन आहे, 5 सेकंड्स क्वेश्चन आहे. चलो, क्वेश्चन नंबर 42 पहा मित्रांनो. कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल ऑफ एन एलिमेंट हॅव्हिंग मोलार मास. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल म्हणजे एक क्यूब काढायचा आहे तुम्हाला मित्रांनो. मोलार मास दिलेला आहे मित्रांनो. मोलार मास 63.5 दिलेला आहे. दॅट फॉर्म्स FCC. FCC म्हणजेच N ची व्हॅल्यू किती असेल मित्रांनो? 4. सो मला वाटतं की खूप सोपं आहे कारण की आपल्याकडे डेन्सिटीचा फॉर्म्युला काय? रो इज इक्वल टू N इंटू M डिवायडेड बाय A क्यूब इंटू NA. परत एकदा मी तेच सांगतोय, ज्याला फॉर्म्युला पाठ त्याला 100% आहे. ज्याला फॉर्म्युला पाठ नाही त्याने कमेंट मध्ये सांगा. चलो, सो पुट द व्हॅल्यू यू विल गेट द आन्सर. A क्यूब काढायचं मित्रांनो, फॉर्म्युला रिअरेंज करतोय आपण. A क्यूब इज इक्वल टू N इंटू M डिवायडेड बाय रो इकडे गेला NA. नाव पुट द व्हॅल्यूज. N किती आहे? FCC म्हणजे 4. FCC आहे म्हणून 4. त्यानंतर M किती आहे? 63.5. A क्यूब इंटू NA. मित्रांनो तुमचं काम सोपं केलंय त्यांनी. A क्यूब इंटू NA डायरेक्ट दिले हो. A क्यूब म्हणतोय रो इंटू NA. आपण जे रिअरेंज केलं ना फॉर्म्युला, रो इंटू NA डायरेक्ट दिले 5.5 इंटू 10 टू द पॉवर ऑफ 24. मग आता मला सांगा, एवढं तर कॅल्क्युलेशन करायचं की तुम्हाला, तेवढं तर करा की आणि सांगा की लका आन्सर काय आलं पाहिजे. पटकन कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्या. तुम्हाला वेळ देतो 10 सेकंदाचा. उरका. आला आन्सर? हो. ज्यांचं ऑप्शन डी आलाय 4.618. खूप सोपे मित्रांनो, सिंपल कॅल्क्युलेशन आहे. डिव्हिजन करायचे तुम्हाला. 4.618 येत आहे. राऊंड ऑफ मध्ये करा. 43. पुढच्या क्वेश्चनला जातो आपण. विच फ्रॉम द फॉलोइंग हॅज हायेस्ट बॉइलिंग पॉईंट. सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉईंट कोणाचा असेल? आता हे कसं आहे, सोपं आहे ते सांगतो मी तुम्हाला. हा अल्केन आहे, हा अल्केन आहे, हा अल्केन आहे, पण हा इथर आहे. आता आपल्या दृष्टीने आपण जर बघायला गेलो तर इथरचं वॉटरमधले जे सोल्युबिलिटी आहे, आता इथं आपण बॉइलिंग पॉईंटचा पण विचार करतोय की बॉइलिंग पॉईंट हा रिलेटेड कशाशी आहे की त्याची बॉन्डिंग किंवा इंटरमॉलिक्युलर स्ट्रेंथ कशी आहे त्याच्यावर डिपेंड करते. सो हे सगळेच आहेत. पण ह्या सगळ्यांचा जर तुम्ही विचार केला, हे प्रोपेन आणि मेथॉक्सी ह्याचा जर विचार केला त्याचं मोलार मास काय येते तुम्ही बघा. CH3 आणि हा CH, हा CH3, हा CH3, याचं मोलार मास किती येते मित्रांनो पहा.
कार्बन 1 2 3 4 12 चौक 48. हायड्रोजन पहा 3 आणि 3 6 आणि 3 9 1 10. 10 हायड्रोजनचं 10. एका ऑक्सिजनचं किती 16. जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर मोलार मास बघा 10 16 26 26 आणि 48 किती येत आहे 26 आणि 48 तसं 14 74 येते पहा. त्याच्यानंतर हा एन ब्युटेन आहे C4H10 याचं किती येते 12 चौक 48 अधिक 10 10 म्हणजेच 58 हे किती आलं 58 आलं ब्युटेन. त्यानंतर 2 मेथिल ब्युटेन हा तर झाला. आता 2 मेथिल ब्युटेन म्हणजे 5 कार्बन. मग 2 मेथिल ब्युटेन जरी केला तुम्ही तर हा कोण आहे पेंटेन आहे. 2 मेथिल ब्युटेन 2 मेथिल ब्युटेन 1 मिनिट हा आहे आपला 2 मेथिल ब्युटेन. किती कार्बन आहेत मोजा याच्यात. आता तुम्ही मोजू शकताय 1 2 3 4 5 5 म्हणजे 12 25 60 अधिक हायड्रोजन 3 आणि 3 6 आणि 3 9 10 11 आणि 12 तर 12 60 अधिक 12 किती होतं मित्रांनो 60 10 70 72 व्हायला आहे. ठीक आहे. आता हे पहा 74 58 72 एकच राहिला एन पेंटेन म्हणलं तर C5H किती 5 2 10 अधिक 2 12 12 25 60 अधिक 12 तर तुम्ही इथे विचार करू शकताय 60 10 70 आणि 2 72. सो एक्सपेक्टेड आन्सर काय येते तुम्ही चेक करू शकता. लेट मी नो काय डिफरन्स असेल बोला पटकन. सांगू शकताय. हायएस्ट म्हणतंय सगळ्यात जास्त. सो जास्त बॉइलिंग पॉईंट कोणाचा असेल तर बॉइलिंग पॉईंटमध्ये तुम्ही बघू शकताय हा काय असणार आहे की याचा हायड्रोजन बॉन्डिंग इन्व्हॉल्वमेंट वगैरे आहे. त्याच्यानंतर त्याचे जे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आहेत ते स्ट्रॉंग आहेत हायड्रोकार्बनपेक्षा अल्केनपेक्षा. मग आता तुम्हाला ह्या तिघामध्येच विचार करावा लागेल. सो हा पण पेंटेन आहे हा पण पेंटेन आहे. साहजिकच विचार करताना मित्रांनो ॲज द ब्रँचिंग इन्क्रीजेस द बॉइलिंग पॉईंट डिक्रीजेस. आयसोमेरिक आहे हा पण पेंटेन आहे हा पण पेंटेन आहे. नीट विचार करा. मग आता जर पेंटेन आहेत तर जो स्ट्रेट चेन असतो त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त पाहिजे. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन डी. 44 क्वेश्चन तुमच्या समोर आहे. विच फ्रॉम द फॉलोइंग अल्किल हॅलाइड्स हॅज हायेस्ट बॉइलिंग पॉईंट. खूप सिंपल आहे मित्रांनो. फॉर द गिवन अल्किल हॅलाइड सारखेच आहेत म्हणजे अल्किल ग्रुप सारखे आहेत तर त्यावेळी साईज ऑफ हॅलोजन मॅटर करते. हा क्वेश्चन कशावर डिपेंड आहे साईज ऑफ हॅलोजनवर. सो ॲज द साईज इन्क्रीजेस साईज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट बॉइलिंग पॉईंट करतो मी. साईज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बॉइलिंग पॉईंट कोणाची साईज ऑफ हॅलोजन कारण अल्किल ग्रुप सेम आहे. मग साईज ऑफ हॅलोजनमध्ये फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आयोडीन डाऊन द ग्रुप साईज काय होते मित्रांनो वाढत जाते. म्हणून आयोडीनची साईज जास्त असल्यामुळे त्याचा बॉइलिंग पॉईंट सुद्धा काय आहे जास्त आहे. मेथिल आयोडाइड हायेस्ट बॉइलिंग पॉईंट. नेक्स्ट क्वेश्चन. What is the cell constant if two platinum electrodes in conductivity cell are separated by 0.92 म्हणजे L दिली तुम्हाला लेंथ 0.92 आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A पण दिलाय तुम्हाला 1.2 आणि विचारलंय काय सेल कॉन्स्टंट. किती सोपं हो B इज इक्वल टू L बाय A असते. फॉर्म्युला काय इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा परत एकदा क्वेश्चन. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ सेल कॉन्स्टंट. तो आहे इन टर्म्स ऑफ कंडक्टिव्हिटी हा पण आहे B इज इक्वल टू KR. पण कधी जर तुम्हाला रेजिस्टन्स आणि कंडक्टिव्हिटी दिली तर. आता याचा उपयोग नाहीये कारण आता आपल्याला लेंथ आणि एरिया दिलेला आहे. सो ज्याला फॉर्म्युला पाठ त्याला 100% येईल. अदरवाईज कमेंटमध्ये सांगा मित्रांनो ज्यांना फॉर्म्युला पाठ नाही त्यांनी नाद करायचा नाही. सो B इज इक्वल टू L बाय A. पुट द व्हॅल्यूज यू विल गेट द आन्सर. Length is 0.92 divided by area of cross section 1.2. You can divide by 12. So directly 9.2 divided by 12. 12 चा टेबल येतो का येतो सर सांगा. 12 72 12 84 12 96 सो 12 30 84 7 तर आला 84 आणि किती 92 6 आणि 2 8 8 म्हणलं तर 80 12 72 12 30 84 12 72 0.76 कुठं आहे का हो आहे ऑप्शन ए मध्ये आहे. कुठं आहे ऑप्शन ए मध्ये आहे. 0.767 इज द आन्सर. देन नेक्स्ट. Which of the following equation correctly represents molar mass of the solute by knowing boiling point elevation. अरे 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 किती डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे. कोणाकोणाला फॉर्म्युला पार्ट आहे पटकन कमेंट बॉक्स मध्ये उत्तर सांगा. याचं आन्सर तुम्हाला सांगायचं होतं खरं तर मोलार मास इज इक्वल टू 1000 kBW2 अपॉन डेल्टा TB इंटू W1 हे असेल त्याचं आन्सर. फक्त 5 सेकंड क्वेश्चन फॉर्म्युला पार्ट
तर येणार, नाहीतर नाद करायचा नाही. नेक्स्ट, इन विच ऑफ द फॉलोइंग कंपाउंड्स क्लोरीन हॅज हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट. मित्रांनो, हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट कुठं आहे? हे तर ऑक्सिजन सोबत +1 आलं, कारण -2 मधून +1 गेला, +1 राहिला. हे 4 मधून 1 गेला, 3 +3 आहे. हे 4 2 8 मधून 1 गेला, +7 आहे. हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट क्लोरीनची कुठं आहे? ऑप्शन डी. खूप सोपा क्वेश्चन. परत एकदा 5 सेकंड क्वेश्चन होता हा पण. क्वेश्चन नंबर 48 कडे जातो आपण. शेवटचे 3 क्वेश्चन्स मित्रांनो. गिवन दॅट C+4H दॅट गिव्स CH4 डेल्टा H0 इज गिवन. व्हॉट इज द बॉन्ड एनर्जी पर मोल ऑफ CH बॉन्ड म्हणताय, पर मोल ऑफ CH बॉन्ड. आता ही जी दिलेली आहे ती किती दिले? 4 ची दिली, कारण CH4 मध्ये किती बॉन्ड आहेत मित्रांनो? बघा, हाऊ मेनी बॉन्ड्स आर देअर? 4. मग ही दिली किती तुम्हाला? -1665 डिवाइड बाय काय करा? 4 करा ना, एकाची येईल. 1665 भागिले 4 किती आलं उत्तर? सांगितलं तर बरं होईल. आणि ते किती असेल? मायनस मधलं, म्हणजेच बी बॉम्बे 416, कारण 4 × 16, 4 × 4 आणि 4 × 24. सो हे येत आहे 416, बट इट इज इन द मायनस. बी बॉम्बे इज द आन्सर. खूप सोपे क्वेश्चन्स होते. What type of information is collected using FTIR? ग्रीन केमिस्ट्री, नॅनो केमिस्ट्रीचा सोपा क्वेश्चन. FTIR बद्दल जर आपण FTIR चा वापर करत असो तर माहिती काय मिळते त्याच्यामधून? What type of information? मॉर्फोलॉजी नाही. ॲब्सॉर्प्शन ऑफ फंक्शनल ग्रुप, येस दिस इज करेक्ट. जॉमेट्री नसते, पार्टिकल साईज नसते. सो ॲब्सॉर्प्शन, FTIR म्हणलं की ॲब्सॉर्प्शन ऑफ फंक्शनल ग्रुप लक्षात ठेवा मित्रांनो. आणि हे पाठच करावं लागतं, याला काय पर्याय नाही. सो अशा पद्धतीने 49 क्वेश्चन झाले. शेवटचा क्वेश्चन तुमच्या समोर स्क्रीनवरती आहे. विच फ्रॉम द फॉलोइंग लॅन्थनाइट्स एक्झिबिट्स नो इफेक्टिव्ह मॅग्नेटिक मोमेंट इन +3 स्टेट. आता असा कोणता लॅन्थनाइट आहे ज्याच्यामध्ये +3 जर केलं तर त्याची इफेक्टिव्ह मॅग्नेटिक मोमेंट नसेल, म्हणजेच F मध्ये 0 तरी पाहिजे किंवा 14 तरी पाहिजे. मग F0 कोणाचा आहे का बघा? F0 किंवा F14 कोण आहे का याच्यामध्ये? सो लॅन्थॅनम किती आहे मित्रांनो? 57. 57 मधून जर 3 गेले तर किती राहतात? 54, जो की झेनॉनचं कॉन्फिगरेशन आहे. याचा La3+ जर केला आपण तर साहजिकच येतात F0 असेल मित्रांनो. आणि F0 असेल तर लॅन्थॅनमच उत्तर असेल ना, हो की नाही? इफेक्टिव्ह मॅग्नेटिक मोमेंट विल बी 0. सो अशा पद्धतीने आजचा तुमचा PYQचा सिरीज कंप्लीट झालेली आहे मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? खरंच हा व्हिडिओ जर उपयोगी असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका, आणि सगळ्यात महत्त्वाचं नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करा, कारण डेली व्हिडिओज येत आहेत. थोडंसं टायमिंग माझं मागं पुढं होत आहे, कारण ऑफलाईन शेड्यूल पण माझं खूप बिझी आहे. ऑफलाईन कोचिंग पण चालू आहे, ऑफलाईनचा क्रॅश कोर्स पण सुरू आहे. म्हणून मग मला ते मॅनेज करून मी हे मॅनेज करावलं. त्यामुळे थोडंसं माझं टायमिंगचं मागं पुढं होत आहे. तुम्हाला जर नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक केलं तर व्हिडिओ अपलोड झाला की लगेचच माहिती मिळेल. त्यामुळं आणि सगळ्यांना तुमच्या मित्रमैत्रिणींना सबस्क्राईब देखील करायला सांगा. थँक्यू. अजून एक, व्हिडिओज कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, भेटूया उद्या एका नवीन PYQज व्हिडिओसह.